नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करत आहे स्पाईन कनेक्ट या कार्यक्रमामध्ये. आजचा विषय जो आहे, मला असं वाटतं माझ्या घरी तर हा प्रॉब्लेम तुमच्याही घरी असू शकतो. तो आहे महिलांची पाठदुखी. ह्या विषयावरती आज आपण डॉक्टर शैलेश अगदावकर सरांबरोबर थोडी चर्चा करू. सर, नमस्कार सर. नमस्कार. आज मला हे काही प्रश्न होते जे मला तुम्हाला विचारायचे होते. महिलांची पाठदुखी हा खूप मोठा त्रास आहे. वय जसं वाढत असतं, या थंडी उन्हाळ्यामध्ये याचा जो फरक जाणवतो, याच्याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकाला काय सांगू शकाल? नमस्कार. महिलांची पाठदुखी प्रत्येक घरात असणारा प्रश्न आहे आणि मला वाटतं की व्हेरिएशन जे म्हणाले थंडी हे तर महिला आणि पुरुष या दोघांना कॉमनच असणार, थोडं स्टिफनेस वगैरे. पण महिलांची पाठदुखी हा खूप सेपरेट आणि स्पेसिफिक सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टमध्ये की यंग एजमध्ये जसं आपण म्हणतो की प्रेग्नन्सी, याच्यामध्ये बऱ्याच महिलांना पाठदुखी वाढते किंवा ते म्हणतात की कुठलं आम्ही इंजेक्शन घेतलं त्याच्यामुळे पाठ दुखते, किंवा माकड हाडाचं पाठदुखी जे आपण कॉक्सिक्स पेन म्हणतो हे पण खूप कॉमन असतं. मिनोपॉझल एज म्हणजे की जेव्हा मासिक पाळी बंद होत असते तो एक मिनोपॉजचा टाईम असतो. त्या टाईममध्ये 6 महिने, वर्ष, 2 वर्ष बऱ्याच महिलांना पाठदुखी होते. आणि नंतर आपण म्हणतो ऑस्टिओपोरोटिक पेन किंवा मसल वीकनेस आणि वृद्धपणात होणारी पाठदुखी स्पॉन्डिलोसिस. या 3-4 टाईपच्या पाठदुखी आहे. आणि नक्कीच महिलांच्यामध्ये थोडं प्रमाण आपल्याला वाटतं की जास्त असेल. इन सर्टन या पर्टिक्युलर टाईममध्ये नक्कीच असतं, पण अदरवाईज ऑलमोस्ट सिमिलर. जे आपली चांगली मेंटेन करतात त्यांची बॅक इज सिमिलर लाईक मेन, म्हणजे पुरुषांसारखी असते. तर जसं आता तुम्ही मेन्शन केलं प्रेग्नेन्सीमध्ये, आय बिलीव्ह की प्रेग्नेन्सी एक यंग एज अराउंड 25 to 35 या एजमध्ये असताना यंग बायकांना हा प्रॉब्लेम कसा होता आणि त्यांनी मग याच्यासाठी काय केलं पाहिजे अवॉइड करण्यात? नाही, आता दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू आणि हॉर्मोनल बॅलन्सेस खूप चेंज होतात. जेव्हा महिला प्रेग्नंट असते किंवा गरोदर असते त्यावेळेस एक तर बेबी वाढत असतो, बरंच प्रमाण फ्लुइड बॅलन्स चेंज होत असतं, प्रोटीनचं प्रमाण चेंज होत असतं, बॉडी रिक्वायरमेंट चेंज होत असते. आणि जसं शरीर वाढतं वजन वाढतं आणि बॅलन्स जे आपण म्हणतो की मानेचं लॉर्डोसिस किंवा सी शेप असतं, पाठ ही डी शेप असते आणि लोअर बॅक अगेन सी शेप असते, तो पोश्चर आणि आपलं हे पूर्ण चेंज व्हायला लागतं. जसं बॉडी वाढते त्याप्रमाणे बॉडी स्टार्ट्स ॲक्सेप्टिंग द बेबी आणि पोश्चरमध्ये चेंज झाल्यानंतर पण तुम्हाला बरीच पाठदुखी जाणवलं. ते मस्क्युलर असेल किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे पण पाठदुखी वाटते. या गोष्टी खूप कॉमन असतात. अराउंड 30 ते 40% महिलांच्यामध्ये पाठदुखी ही सम टाईम इन प्रेग्नन्सी आढळते, पण आफ्टर प्रेग्नन्सी हे प्रमाण सडनली 10% येतं. ओके सर, मग आता हार्मोनल चेंजेस या वयाच्यामुळे जे झालेले प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी काय केलं पाहिजे का? आपण एक्सरसाइज, प्रोटीन, काय हिशोबाने? नाही, हे खूप महत्त्वाचं आहे की डॉक्टर सुरेश तुम्ही जे विचारताय, तुम्ही आता डॉक्टरच आहात म्हणजे मला विचारताय असं असतं. तर मला वाटतं की महिलांच्या हॉर्मोनल की मेन्स्ट्रुअल सायकल जे आपण म्हणतो की मासिक पाळी, त्याच्या दरम्यान सुद्धा बऱ्याच महिलांना पाठदुखी होते. तर लॉट ऑफ हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस जातात. पण मला काय सांगायचं आहे की रुटीन ॲक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे. की तुम्ही सम एक्सरसाइज करताय, कोर स्ट्रेंथनिंग, योगा किंवा वॉकिंग, विच इज कीपिंग युअर मसल्स ऑफ द बॅक इंटॅक्ट, आणि ऑटोमॅटिकली हे प्रमाण नक्कीच खूप कमी असणार आहे. पण ज्या बऱ्याच महिला घरी असतात, त्या ऑफिसमध्ये असतात किंवा बाहेर काम पण करतात, तर त्यांच्याकडे ओव्हरवर्क पण असतं. ओव्हरवर्कमुळे ओव्हरयूज झाल्यामुळे पण मसल स्ट्रेन होण्याचा चान्स असतो, म्हणून पण पाठदुखी होऊ शकते. काही महिला फक्त घरीच काम करतात आणि त्या ॲक्टिव्हिटी कमी करतात, सनलाईट मिळत नाही, विटॅमिन डी या जीवनसत्वाची कमतरता, त्याच्यामुळे सुद्धा पाठदुखी होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं भारतामध्ये आपण जे बघतोय की ईटिंग आणि डाएट हॅबिट्स, वजन हे खूप महत्त्वाचं आहे महिलांच्यामध्ये या पुरुषांच्यामध्ये. पण महिलांच्यामध्ये आपण बघतो की बऱ्याच महिला ओव्हरवेट असतात किंवा ओबीस असतात, आणि दॅट इज वन इम्पॉर्टंट रिझन फॉर बॅक पेन असं मला नक्कीच वाटतं. सर, आता आपल्याला जसं लास्ट एकदा या टॉपिकबद्दल चर्चा झाली होती, महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिस, हाडाचे ठिसूळपणा हे जास्ती असते काय, म्हणजे याच्याबद्दल तुम्ही काय? करेक्ट, तुम्ही जे म्हणता ते यू आर राईट सूरज. कशामुळे की बेसिकली मेनोपॉज आल्यानंतर हॉर्मोन चेंज होतात. इस्ट्रोजन हे जे महत्त्वाचं हॉर्मोन असतं बरेच चेंजेस होतात, आणि त्यामुळे दे हॅव चान्सेस ऑफ हॅव्हिंग बोन विकनेस, ऑस्टिओपोरोसिस किंवा ब्रिटलनेस हे जरा लवकर असतं, मे बी 5 ते 7 वर्ष अर्लियर दॅन मेन. आणि त्यामुळे फिमेल्स हॅव मोर
वीकर बोन्स आफ्टर मेनोपॉज किंवा काही जणांची हिस्टेक्टमी होते, म्हणजे की ती पिशवी काढतो आपण, युटरस रिमूव्ह करतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा हॉर्मोन चेंज होतो आणि त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस लवकर सेटल होतं. पण त्यासाठी प्रिकॉशन्स, ॲप्रोप्रिएट डाएट, सनलाईट, एक्सरसाइज विच विल हेल्प देम टू हॅव स्ट्रॉंगर बोन्स. आणि जर खरंच आढळलं तर त्याला मेडिसिन्स आणि आजकाल बरेच पर्याय आहेत त्याच्यावर. सर जसं आता तुम्ही आपण मेडिकल आणि अदर सर्जरिकल पर्यायाबद्दल आपण बोलत होतो, त्याच्याबद्दल आपण कसं तुम्ही सांगू शकाल की हे गरजेचं तर आहे का खूप, जसं तुम्ही ऑल टाईम होता खूप कमी पेशंटमध्येच ही वस्तू लागते? नाही, म्हणजे असं आहे की ज्यांना त्रास असतो त्यांनी ट्रीटमेंट घ्यावी, ज्यांना त्रास नाही त्यांनी प्रिकॉशन्स आणि स्ट्रेंथनिंग ठेवावी. म्हणजे की आज आपण जास्त या युगात आहोत की प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणतो. सीट बेल्ट काय घालतो किंवा ॲक्सिडेंट होऊन एअरबॅग निघतील, दॅट इज प्रिव्हेंटिव्ह ना, कारण दॅट इज शोन द इम्पॉर्टन्स ऑफ सीट बेल्ट. तसंच आहे आपल्या आयुष्यामध्ये की इफ यू कीप दॅट सीट बेल्ट, कीपिंग युअर सेल्फ इंटॅक्ट, हेल्दी, good food habits, good dietary habits, some kind of exercise, absolutely you will live longer and live better in terms of quality of life. कारण तुमचं जे झीज होणार आहे किंवा मसल वीक होणार आहे ते प्रमाण कमी होईल आणि इट विल बी मोर स्ट्रॉंगर अँड यू कॅन ॲक्टिव्हली परफॉर्म मोर ॲक्टिव्हिटीज. तुम्ही जास्त काम कम्फर्टेबली करू शकाल. तुम्ही जे बघाल की जे ॲक्टिव्हिटी करतात, एक्सरसाइज करतात, त्यांच्या वैज्ञानिक तुम्हाला लक्षात येईल की ते खरंच ॲक्टिव्ह असतात. They are fresh all the time throughout the day. They are more energetic कारण त्यांच्या बॉडीमध्ये काही ना काही मुवमेंट्स होत आहेत. They are using that physiological nature of life in a very right way. ओके सर, थँक्यू सो मच. काय मला असं वाटतं जे पण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स तुम्ही सांगितलेत मी 100% माझ्या ओळखीच्या फिमेल्सला हे सांगेन आणि मला असं वाटतं फिमेल्सपेक्षा जास्ती हे मेल माझ्या मित्रांना खूप जास्ती मदत होईल फॉर देअर हाऊस टू बी ओके. पण हे पाठदुखी ही ट्रीटेबल आहे. आयडेंटिफाय द कॉज. कारण जर त्रास कमी होत नसेल तर निदान करून घ्या, घराच्या जवळच्या चांगल्या डॉक्टरकडे जा, निदान आयडेंटिफाय युअर कॉज. कारण काय आहे की बाबा स्लीप डिस्क आहे का, कधी डिस्क असू शकते, इन्फेक्शन, एनिथिंग इज पॉसिबल. असं नाही की जस्ट लाईक दॅट. आणि आता लेटेस्ट नॉर्थ अमेरिकन एक जर्नलमध्ये आलं होतं की बरेच अदर लाईक मेन्स्ट्रुअल इश्यूज किंवा गायनॅकोलॉजिकल इश्यूज ज्या महिलांच्यामध्ये असतात त्याच्यामध्ये पण महिलांना बरंच पाठदुखीचं प्रमाण असतं. फायब्रोमायल्जिया हे कॉमन असतं, पण हे प्रमाण हॉर्मोनल बॅलन्समुळे किंवा काही गोष्टी चेंज होत असल्यामुळे होतं. तर तुमच्या राईट डॉक्टरकडे जा, गायनॅकोलॉजिस्टला विचारा, सॉर्ट आउट युअर बेसिक प्रॉब्लेम आणि लीड अ हेल्दी अँड गुड क्वालिटी ऑफ लाईफ. बी ॲक्टिव्ह, do exercise regularly and be happy. Thank you. Thank you so much.